पूर्वी मॉलिक्युल्स कसे बनतात हे ऑलरेडी आम्ही दुसऱ्याच लेक्चरला पाहिलंय. दुसऱ्या लेक्चरला सांगताना तुम्हाला सांगितलं होतं H आणि H एकत्र येतात आणि काय तयार होतो H2. O आणि O एकत्र येतात आणि काय तयार होतो O2. N आणि N एकत्र येतात आणि काय तयार होतो N2. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले जेव्हा तुम्हाला मी शिकवत होतो कोव्हॅलेंट बॉन्ड. तसा कोव्हॅलेंट बॉन्ड शिकवण्याची का गरज पडली? बिकॉज हे नॉर्मल बॉन्ड आपल्याला माहित असली पाहिजे. आता इथून पुढे थोडंसं आम्ही ह्याचे स्ट्रक्चर शिकून घेऊया कोव्हॅलेंट बॉन्डशी संबंधित आणि मग केमिकल बॉन्डिंग थेरीला वळूया. लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा आता आपण हेडिंग टाकूया मोल कन्सेप्ट. येस ल्या मोल कन्सेप्ट. मोल संकल्पना. मोल म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय मोल? याच्याशी संबंधित आहे. हे सगळं आपण लगेच शिकणार आहोत. ल्या मोल. व्हॉट इज मीन बाय मोल? व्हॉट इज मीन बाय मोल? याशी संबंधितच आहे. ओके, म्हणून आपण मोल संकल्पना पहिल्यांदा समजून घेऊया. मोल हा शब्द काय दर्शवतो? तर बघा, अणूचे रेणू बनतात इथपर्यंत आम्हाला आता लक्षात आलंय. अणूचे रेणू बनतात. अनेक अणू एकत्र येतात आणि रेणू बनतात. 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणू एकत्र येतात आणि रेणू बनतात. मग ते साधे असतील किंवा थोडेसे कॉम्प्लेक्स असतील. साध्यामध्ये विचार केला तर आम्ही सांगितलं H2 बनला, O2 आणि N2. थोडंसं आणखीन ह्याच्या पुढे सिंपल जर बनवायचं झाला तर H आणि O एकत्र आले आणि काय बनवला H2O. येस, ह्याच्यापेक्षा पुढे जायचं झालं CHO एकत्र आले C6H12O6. म्हणजे बघा अशा पद्धतीने हे रेणू तयार होतात. अणू एकत्र येतात आणि रेणू तयार होतात. बघा, हे रेणू तयार होत असताना प्रत्येक रेणूला एक व्यवस्थित महत्व आहे. ते महत्व आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. आता ह्या मोल कन्सेप्ट मध्ये आपल्याला इथं सर्व बाबी समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम आता त्या मोल मध्येच मोल कन्सेप्ट असं आपण लिहिलंय. त्या मोल मध्येच एक सब हेडिंग टाकूया. पहिल्यांदा मॉलिक्यूल म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय मॉलिक्यूल? मग आता मोल कन्सेप्टच्या अंडर सगळं आलं पाहिजे. व्हॉट इज मीन बाय मॉलिक्यूल? मॉलिक्यूल हा शब्द कशाशी संबंधित आहे आणि रेणू ज्याला म्हणतात तो शब्द कशाशी संबंधित आहे? मॉलिक्यूल किंवा त्यालाच मराठीत काय म्हटलंय? रेणू. मॉलिक्यूलला मराठीत म्हटले रेणू. त्याच्यात थोडक्यातल्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणू एकत्र येतात. 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणू एकत्र येतात आणि रेणू तयार करतात. 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणू एकत्र येतात आणि रेणू तयार करतात. 2 or more atom combines to form molecules. 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणू एकत्र येतात आणि रेणू तयार करतात. नेक्स्ट वाक्य त्याच्यातच लिहा. रेणू मधील प्रत्येक कार्बनचे अष्टक पूर्ण असते. कार्बन नाही, अणू. रेणू मधील प्रत्येक अणूचे अष्टक किंवा डुप्लेट विक. अष्टक म्हणलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. फक्त तुम्हाला समजून घ्यायचंय काही मूलद्रव्ये अष्टक करण्याच्या ऐवजी डुप्लेट करतात. सांगतो. रेणू मधील प्रत्येक अणू हे अष्टक परिपूर्ण करतात. अष्टक परिपूर्ण करतात. each atoms of molecules completes orbit. complete octet करा. complete octet. each atoms of molecule always completes octet. रेणू मधील प्रत्येक अणू हा अष्टक पूर्ण करतो. म्हणजे अष्टक पूर्ण झाल्याशिवाय रेणू निर्माण होत नाहीत हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं. रेणू निर्माणच होतात अष्टक पूर्ण करण्यासाठी. प्रत्येक मूलद्रव्य, प्रत्येक ॲटम स्वतःच्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन मावण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नातून मॉलिक्यूल बनतात. या प्रयत्नातून जे काही बनतं त्याला रेणू म्हणतात. आणि हे असे प्रयत्न जो करत नाही तो रेणूच तयार करत नाही. फॉर एक्झाम्पल हेलियम, निऑन, झिनॉन हे जे काही गॅसेस आहेत त्यांना असे प्रयत्न करण्याची आवश्यकताच नाही, कारण त्यांच्या बाह्यतम कक्षेत ऑलरेडी 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून ते नोबेल गॅसेस आहेत किंवा निष्क्रिय गॅसेस आहेत. जे प्रयत्न करतात ते खऱ्या अर्थानं सर्वसाधारण अणू आहेत. ओके, त्याला नॉर्मल एलिमेंट्स म्हणतात. देर आर 2 टाइप्स ऑफ एलिमेंट्स, नॉर्मल एलिमेंट्स अँड नोबेल एलिमेंट्स. एलिमेंट्स म्हणजे गॅसेस म्हणा. नोबेल गॅसेस, नॉर्मल एलिमेंट्स.
नॉर्मल एलिमेंट्स म्हणजे जे रिएक्शन मध्ये भाग घेतात आणि नोबेल गॅसेस मध्ये जे रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. तिथे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करावी लागते. हे करत असताना मी तुम्हाला काही गोष्टी काही बाबी सांगितल्या होत्या. जसं की बाबा ही देवाणघेवाण होत असताना आपण आयनिक बंधाची सुरुवात केली होती. मी इथं थोडक्यात सांगतो फक्त, आता तुम्ही रिकॉल करायचं फक्त. आम्ही NaCl शिकला, येस. आम्ही MgCl2 शिकला आणि आम्ही AlCl3 शिकला. ओके, या 3 मॉलिक्यूल मध्ये फरक काय दिसून येतो? तर इथं सोडियम किती इलेक्ट्रॉन देतो? 1. मॅग्नेशियम किती इलेक्ट्रॉन देतो? 2. आणि अल्युमिनियम किती इलेक्ट्रॉन देतो? 3. इथं क्लोरीन किती इलेक्ट्रॉन स्वीकारतो? इथं क्लोरीन किती इलेक्ट्रॉन स्वीकारतो? एकच म्हणायचं, कारण क्लोरीन 2 आहेत. तुम्हाला जर प्रश्न कसा विचारलाय ते बघा. ओके, इथं एक क्लोरीन किती इलेक्ट्रॉन स्वीकारतो? एकच. इथं एक क्लोरीन किती इलेक्ट्रॉन स्वीकारतो? एकच. इथं एक अल्युमिनियम किती इलेक्ट्रॉन देतो? 3. इथं एक मॅग्नेशियम किती इलेक्ट्रॉन देतो? 2. आणि इथं एक सोडियम किती इलेक्ट्रॉन देतो? हे थोडं समजून घ्या. म्हणजे प्रश्न जसे विचारले तशीच उत्तर लिहावं लागतात. मग त्याला म्हणजे प्रश्न विचारल्यानंतर ते बारकाईनं वाचायचे असतात, की बाबा इथं एका क्लोरीन बद्दल बोलले का ऑल क्लोरीन बद्दल बोलले. इथं ऑल क्लोरीन बद्दल बोललं तर उत्तर 3च लिहायचंय, बरोबर. आणि एका अल्युमिनियम बद्दल बोलू द्या किंवा ऑल अल्युमिनियम, एकच अल्युमिनियम आहे, ऑल काय म्हणायची गरज नाही. इथं सुद्धा मॅग्नेशियम असो, म्हणजे एकच असल्यामुळे इथं सांगायची गरज नाही. तसंच मी तुम्हाला एक मॉलिक्यूल आणखीन सांगितला, कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम किती इलेक्ट्रॉन देतो ऑक्सिजनला? कॅल्शियम इलेक्ट्रॉन किती देतो ऑक्सिजनला? 2. येस, कारण ऑक्सिजनला सुद्धा किती इलेक्ट्रॉन लागतात? 2. म्हणजे ही संकल्पना आम्ही ऑलरेडी मॉलिक्यूलच्या बाबतीत पाहितली. तसेच ही पाहत असताना आम्ही काही डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल अशा हेडिंगच्या अंडर हे 3 मॉलिक्यूल सुद्धा शिकले, बरोबर. H2 शिकला, O2 शिकला, N2 शिकला, यांचा सुद्धा अभ्यास आपण केला. मग हे मॉलिक्यूल आपण शिकत असताना मॉलिक्यूल मधला प्रत्येक ॲटम हा स्वतःची अष्टक पूर्ण करतो, हे इथं समजलं पाहिजे. येस, स्वतःची अष्टक पूर्ण करतो. म्हणजे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला AlCl3 चं उदाहरण देतो. बघा, अल्युमिनियम त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 13. 13ला कसं लिहायचं? 2,8,3. आता तो काय करतो? एका बाजूला एक क्लोरीन आहे, त्याच्या वर एक क्लोरीन आहे, इकडे एक क्लोरीन आहे. 3 क्लोरीन इथं असे आजूबाजूला आहेत. एक क्लोरीन कडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 17. 2,8,7. ह्याच्याकडे सुद्धा 2, 8, 7. 2, 8 आणि 7. लक्षात घ्या. आता हे एकत्र येत असताना, बघा लक्षात घ्या, हे एकत्र येत असताना भरपूर साऱ्या प्रोसेस होतात. मग आता ते काही शिकायचे नाहीत प्रोसेस, फक्त समजून घ्या प्रोसेस कशा होतात. या प्रोसेस होण्यासाठी बघा, ह्या प्रोसेस होण्यासाठी अल्युमिनियम पहिल्यांदा 3 इलेक्ट्रॉन देतो, म्हणून Al इज इक्वल टू, नीट बघा आता, Al इज इक्वल टू अल्युमिनियम बाजूला पडतो, 3 इलेक्ट्रॉन असे बाजूला पडतात. येस, आणि याच्या डोक्यावर काय लागतं? +3. लगेच हा 3 इलेक्ट्रॉन कोणाद्वारे स्वीकारले जातात? 3 क्लोरीनद्वारे. आणि लगेच ह्याच्या डोक्यावर काय लागतं? -3. आता हे दोघं एकत्र येतात, बरोबर. येते लक्षात? पहिल्यांदा ह्याला इलेक्ट्रॉन बाहेर टाकावे लागतील आणि असा अल्युमिनियम तयार करावा लागेल. मग हा असा तयार झाल्या हे 3 इलेक्ट्रॉन हे घेण्यासाठी एकत्र येतो आणि मग 3 इलेक्ट्रॉन, मग आता हे दोघं एकत्र येतात आणि हे स्ट्रक्चर तयार करतात. येस, हे काही विचारणार नाही कोणी, पण आपल्याला माहित पाहिजे की असंही काहीतरी घडतं. हे असं घडतं आणि हे एकत्र येतात आणि मग एकत्र येताना मग आम्ही सांगत असताना हे मात्र निश्चित सांगतो की हे 3 इलेक्ट्रॉन इथून काय होतील? गायब होतील, बरोबर. आणि हे इलेक्ट्रॉन कोणाकडे जातील? तर प्रत्येकाच्या बाह्यतम कक्षेमध्ये. ओके, समजते? आता सगळ्यांचं अष्टक पूर्ण झालंय का? येस. म्हणून दुसरं वाक्य आपण जे देतोय ते हे आहे की रेणू तयार होताना रेणू मधील प्रत्येक अणू हा स्वतःचा अष्टक पूर्ण करतो. अशी विधान येतात सरळ एक्झामला, आणि हे विधान बरोबर का चूक? तर बरोबर. सिंपल. रेणू मधला अणू हा प्रत्येक जण अष्टक पूर्ण असतोच. प्रत्येक जगातल्या प्रत्येक अणूचं अष्टक पूर्ण असतं. हे विधान बरोबर का चूक? चूक आहे. अणूचं अष्टक पूर्ण असतं का? नाही. रेणूतल्या अणूचं अष्टक पूर्ण असतं का? यस. समजते? डिफरन्स थोडासा समजून घ्या. फक्त फ्री ॲटम म्हटलं, स्वतंत्र रेणू अणू म्हटलं तर अष्टक पूर्ण नाहीये. काही जणांचं आहे, त्यांना नोबेल म्हटलं आम्ही, पण बाकीच्यांचं नाहीये. पण रेणू मधल्या अणूंचा अष्टक मात्र पूर्ण आहे. समजते? हा मुद्दा कळाला. आता याच मुद्द्याला पुढं नेऊया आणि आपण या मोल कन्सेप्ट कडे जाऊया. आता मॉलिक्यूल कळाला सगळ्यांना, त्याच्या खाली लिहा मॉलिक्युलर वेट, त्याच्यानंतर लिहा मॉलिक्युलर वेट, रेणू भार.
मॉलिक्युलर वेट, रेणुभार. रेणुभार. रेणूमध्ये असणाऱ्या सर्व अणूंच्या, रेणूमध्ये असणाऱ्या सर्व अणूंच्या, रेणूमध्ये असणाऱ्या सर्व अणूंच्या वस्तुमानाची बेरीज. रेणूमध्ये असणाऱ्या सर्व अणूंच्या वस्तुमानांची बेरीज. ओके. रेणूमध्ये असणाऱ्या सर्व अणूंच्या वस्तुमानांची बेरीज. येस. The addition of all atomic masses of a molecule. Addition of all atomic mass of all atoms in a molecule. एखाद्या रेणूमध्ये असणाऱ्या सर्व अणूच्या वस्तुमानांकाची बेरीज. म्हणजे ऑल ॲटॉमिक मास एकत्र करायचे जेवढे काही आहेत तेवढे. मग आता हे रेणुभार आहे, सिंपल आहे, ह्याच्यात काही मोठी संकल्पना नाहीये, सिंपल पॉइंट आहे हा. बघा सगळ्यात पहिल्यांदा H2. ओके, लिहा सगळ्यांनी सायमल्टेनियस. H2 म्हणलं की H2 च्या ऍटम बद्दल बोलू आपण. H2 चा ऍटम काय? H. येस. H2 हा कोण आहे? मॉलिक्यूल. H हा काय आहे? ऍटम. वरच्या साईडला काय दर्शवतात? मास. खालच्या साईडला काय दर्शवतात? नंबर. कशाची बेरीज सांगितली आहे? मासची. मास आहे तर मासचीच बेरीज करावी लागेल. येस. म्हणून हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती? 1. बट हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट किती? 2. येते लक्षात? उद्या जर प्रश्न असा आला, मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन इज 2, ॲटॉमिक वेट ऑफ हायड्रोजन इज 1. येस. ॲटॉमिक वेट 1, मॉलिक्युलर वेट 2. कारण एका मॉलिक्यूल मध्ये किती हायड्रोजन आहेत? 2. दोघाची बेरीज 1 + 1. सिंपल. म्हणजे द मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 2. आणि 2 काय? किलोग्राम. ग्राम काय? डाल्टन. काय? डाल्टन. 2 डाल्टन. हे काय? 2 डाल्टन. पण मॉलिक्युलर वेट इज आल्सो मेजर्ड इन डाल्टन. ॲटॉमिक वेट इज आल्सो मेजर्ड इन डाल्टन. ओके, लक्षात घ्या. म्हणून मोल संकल्पना नीट समजलीच पाहिजे, इथं समजून घ्यायचीच आहे. मोल आता आणखी समजलं नाही, आणखी मोल सुरू केलं नाही. मोल शिकायचं आणखी. त्याच्यासाठी मॉलिक्यूल म्हणजे काय शिकू पहिलं. मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर वेट कसं काढतात? H2 चं मॉलिक्युलर वेट 2, H चं मॉलिक्युलर वेट 1. नेक्स्ट ला O2. O2 चा ऍटम कोण आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजनचं 8, 16. एकाचं वजन किती? 16. वस्तुमान किती? 16. मास किती? 16. व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन? 32. किती? 32. हे लक्षात घ्या. हेन्स 32. O2 मॉलिक्यूल हा शब्द आला की त्या मॉलिक्यूलची रचना माहित पाहिजे. येस. रचना माहित असल्याशिवाय तुम्हाला त्याचं काय काढता येणार नाही. मॉलिक्युलर वेट. व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन? 32. मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन 2. समजतंय का सगळ्यांना? ॲटॉमिक वेट कळतंय? हे बाजूला लिहितोय मी, ते तुम्हाला दिले सुद्धा चार्ट मध्ये सगळं. लक्षात येते? ॲटॉमिक दिलं नसेल तर तुम्ही पाठ करा, दुप्पट करा, एखादं 2 मागं पुढं करा. लक्षात घ्या, कारण ऑप्शन्स हे फार दूर असतात, जवळ नसतात. ऑक्सिजन झालं. नंबर 3 सांगा. नायट्रोजन. ऍटम. नायट्रोजनचा ऍटम जर बघितला तर 7, 14. नायट्रोजन 7, 14. आणि इथला मॉलिक्यूल काय असेल मग? द मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन गॅस इज 28. किती? 28. अँड ॲटॉमिक वेट ऑफ नायट्रोजन इज 14. ॲटॉमिक वेट ऑफ नायट्रोजन 14. मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन 28. आणि हे काय प्रत्येक वेळी ती दुप्पटच करतात असं नाही. डिपेंड्स की बाबा तो मॉलिक्यूल कसा आहे, तो कसा बनलाय, याच्यावर सगळं डिपेंड आहे. हे कळालं सगळ्यांना? येस. नेक्स्ट ला क्लोरीन मॉलिक्यूल. नेक्स्ट ला क्लोरीन मॉलिक्यूल. Cl2. 4 नंबर Cl2. द मॉलिक्युलर वेट ऑफ Cl2 इज ऍटम क्लोरीन 17, 35. द मॉलिक्युलर वेट ऑफ क्लोरीन गॅस इज 70, 70. समजतंय मॉलिक्युलर वेट सगळ्यांना? हे सिंपल घेतोय आपण, आणखीन कॉम्प्लेक्स मध्ये जायचंय. सिंपल आहे. दुप्पट करायला आता बरं वाटायला. येस. हा, थोडं सिंपल घेऊ आता. 5 नंबर H2O. द मॉलिक्युलर वेट ऑफ वॉटर इज. आता इथं 2 ऍटम आहेत.
पहिल्यांदा एक तर हायड्रोजन आहे ज्याचं वजन किती असतं 1. आता मी डायरेक्ट वजन सांगतो इथं. आता ॲटॉमिक नंबरची गरज नाही आता. येस, हायड्रोजनचं वस्तुमान किती 1. ऑक्सिजनचं वस्तुमान किती 16. हायड्रोजन एकूण किती दिलेत 2, म्हणजे बरोबर किती 2. ऑक्सिजन किती दिलाय 1, म्हणजे बरोबर किती 16. 16 अधिक 2. व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट ऑफ H2O? समजते? मॉलिक्युलर वेट ऑफ H2O इज 18. बघा H2O चं मॉलिक्युलर वेट 18, कारण त्याच्यात हायड्रोजन 2 आहेत. एकाचं वजन 1, दोघाचं वजन 2. येस. त्याच्यानंतर ऑक्सिजन 1 आहे, एकाचं वजन 16, एकाचं वजन 16, 16 आणि 2 18. द मॉलिक्युलर वेट ऑफ वॉटर मॉलिक्यूल और H2O इज 18. 18. नेक्स्ट 6 नंबर. द मॉलिक्युलर वेट ऑफ अमोनिया NH3 इज NH3. अमोनियाचं मॉलिक्युलर वेट किती? किती? 17. समजते? एका नायट्रोजनचं किती 14. 3 हायड्रोजनचं 3. 14 आणि 3 17. सिंपल. द मॉलिक्युलर वेट ऑफ अमोनिया इज 17. 17. NH3 ज्याला म्हटलं आपण. ओके. नेक्स्ट. द मॉलिक्युलर वेट ऑफ ग्लुकोज इज. द मॉलिक्युलर वेट ऑफ ग्लुकोज इज. बघा, कार्बन 12, बरोबर. एका कार्बनचं किती 12. हायड्रोजन 1, एकाचं सांगायचं पहिलं. ओके. आणि ऑक्सिजन एकाचं किती 16. किती जण आहेत ते बघा मग आता. 12 आणि इथं किती 6. 12 कम 72. हायड्रोजन एकाचं एकूण आहे किती 12. 12 एक 12. ऑक्सिजन किती 16. 16 सक 96. एवढ्यांची बेरीज केली तर काय येतं 180. हे काढता आलं पाहिजे. जसं वर जाऊ तसं काहीही काढता आलं पाहिजे. फक्त प्रोव्हाइडेड दॅट त्याचा आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. आणि केमिस्ट्रीचे लेक्चर संपेपर्यंत किमान 50 फॉर्म्युले तयार होतात, किमान मिनिमम. ओके. आताच 10 फॉर्म्युले माहित झालेत, आणखीन 40 फॉर्म्युले तर कमीत कमी माहित होतात. लाईक ऍसिटिक ऍसिड, मिथॅनॉल, इथेनॉल, अल्डिहाइड, कीटोन्स, त्यांची सगळ्यांची फॉर्म्युलेज आपल्याला हळूहळू कळतात. मग त्यांचे मॉलिक्युलर वेट पण कळले पाहिजे. त्यासाठी मॉलिक्युलर स्ट्रक्चर माहित पाहिजे. ओके. रेणू रचना माहित पाहिजे. ह्याला रेणूसूत्र आपण असं म्हणू शकतो. हे रेणूसूत्र आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज इज C6H12O6. येस, समजते सगळ्यांना? ओके. नेक्स्ट. व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट ऑफ युरिया? युरिया. यासाठी युरिया माहितच पाहिजे. NH2CO NH2. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ युरिया इज NH2CO NH2. हे पाठ करावं लागतं. द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर युरिया इज NH2CO NH2. सांगा. सगळ्यांना काढता आलं पाहिजे, अडचण बिलकुल आली नाही पाहिजे. NH2CO NH2. नंबर ऑफ नायट्रोजन 2. ओके. नंबर ऑफ नायट्रोजन 2. एका नायट्रोजनचं वजन 14. 14 गुणिले 2 28. नंबर ऑफ ऑक्सिजन 1. एकाचं वजन 16. 16 एक 16. नंबर ऑफ कार्बन 1. एकाचं वजन 12. 12 गुणिले 1 12. नंबर ऑफ हायड्रोजन 4. एकाचं वजन 1. 4 एक 4. ओके. सगळ्यांची बेरीज करा. तर उत्तर काय येतं 60. समजतंय का सगळ्यांना? मागं समजतंय? रिपीट करायचे का? हो, ठीक आहे. बघा, अमोनिया बघा NH2CO NH2. या पूर्ण सूत्रात नायट्रोजन किती आहेत 2. म्हणून नायट्रोजन किती आहेत 2. एका नायट्रोजनचं वजन पाठ केले आम्ही 14. 14 दोन्ही 28. म्हणजे फक्त नायट्रोजनचं वस्तुमान किती 28. त्यानंतर याच्यात ऑक्सिजन किती आहे 1. ऑक्सिजन 1 आहे, एकाचं वजन किती आहे 16. एकाचं वजन किती आहे 16. 16 एक 16. त्याच्यानंतर कार्बन किती आहे एकच. एका कार्बनचं वस्तुमान 12. 12 एक 12. हायड्रोजन किती 4. इथं 2 आहेत,
इथं 2 आहेत, 4 हायड्रोजन आहेत आणि एका हायड्रोजनचं वजन 1, 4 एक 4. एवढ्यांची बेरीज करायची. एवढ्यांची बेरीज केली कुठे येतं 60. ओके, लक्षात येते. म्हणजे H2O2 हे सोपं होतं. हे थोडंसं कॉम्बिनेशन आहे. ल्या मॉलिक्युलर वेट ऑफ कार्बन डायऑक्साइड. द मॉलिक्युलर वेट ऑफ कार्बन डायऑक्साइड इज मॉलिक्युलर वेट ऑफ CO2. आता कार्बन डायऑक्साइड CO2 म्हणतात हे माहित असावं, ज्याच्यावर जगायले आपण. ओके, CO2 44 एक्झॅक्टली. CO2 कार्बनचं वस्तुमान 12, ऑक्सिजन 2 आहेत, 16 गुणिले 2 32 44. ओके, कार्बनचं वजन 12, एका ऑक्सिजनचं वजन 16, 16 दोन्ही 32, 32 आणि 12 44. द मॉलिक्युलर वेट ऑफ कार्बन डायऑक्साइड इज 44. द मॉलिक्युलर वेट ऑफ कार्बन डायऑक्साइड इज 44. असे भरपूर सारे मॉलिक्युल्स आपल्याकडे आहेत. पाणी म्हणजे H2O, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड, ग्लुकोज म्हणजे C6H12O6. त्यानंतर अमोनिया आहे, युरिया आहे. हे सोपे सोपे मॉलिक्युल तुम्हाला मी दिले. जेव्हा आम्ही आणखीन पुढे जाऊ, पुढे आणखीन जेव्हा रचना पाहू, तेव्हा प्रत्येक वेळी त्याचं मॉलिक्युलर वेट काढण्यासाठी बाजूला जागा ठेवायची आणि मॉलिक्युलर वेट काढायची. जेवढे जास्त लवकर लवकर काढू तेवढे जास्त आपल्याला फायदा होईल. आता याच्यात आणखीन प्रश्न कसे आले होते येतात हे मी तुम्हाला सांगतो. या मॉलिक्युलर वेटला महत्व आहे, त्याचं पर्टिक्युलर प्रॉपर वस्तुमान असं म्हटलंय आणि त्या वस्तुमानाचा कोण किती भाग आहे याला त्याचं पर्सेंटेज म्हणतात. येस, त्याला त्याचं पर्सेंटेज असं म्हणतात. आता हे पर्सेंटेज काय असतं हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आता कधी कधी प्रश्न असा येतो, पर्सेंटेज ऑफ कार्बन इन ग्लुकोज मॉलिक्यूल इज. द पर्सेंटेज ऑफ कार्बन इन ग्लुकोज मॉलिक्यूल इज. आता आम्हाला मॉलिक्युलर वेट काढायला कळले, मॉलिक्युलर वेट काढून घेता येते आणि त्यानुसार त्याचं पर्सेंटेज किती आहे हे कळतंय. कारण पर्सेंटेज काढण्यासाठी आम्हाला वस्तुमान माहित पाहिजे आणि नुसतं नंबर माहित असून चालणार नाही. कोणाचा नुसतं नंबर माहित असेल तर चालणार नाही, कारण हायड्रोजनचे किती नंबर असतील तर आहे एकच. वजन किती आहे हायड्रोजनचं 1. नंबरला महत्व आहे का नाही, वस्तुमानाला महत्व आहे. आता इथं वस्तुमानाचा विचार केला तर पर्सेंटेज ऑफ कार्बन इन C6H12O6. आता मगाशी जो काही पाहितलं होतं आम्ही, हा हे बघितलेलं आपण. एका ग्लुकोजचं मॉलिक्युलर वेट किती 180. 180 मॉलिक्युलर वेट आहे आणि कार्बनचं किती आहे 72. एका कार्बनचं 12 आहे पण टोटल किती आहे 72. म्हणून टोटल ॲटॉमिक वेट ऑफ कार्बन इन ग्लुकोज इज 72. परत एकदा मी रिपीट करतो, ऐका. एका ग्लुकोज मध्ये कार्बनचं एकूण वस्तुमान किती आहे 72. येते लक्षात. म्हणजे 72 हे इथं कार्बनचं वस्तुमान दिसतंय का किती पैकी. म्हणून 180 पैकी जर 72 असेल तर 100 पैकी किती पर्सेंटेज काढायचे. येस, 100 गुणिले 72 भागिले 180. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 0 कटला, 18 चोक 72, 10 चोक 40. हा आलेला प्रश्न आहे 2015 राज्यसेवा. परत एकदा रिपीट करतो, बघा काय लक्षात घ्यायचंय. ग्लुकोज C6H12O6 या अख्ख्या ग्लुकोजचं वस्तुमान आम्हाला काढायला शिकलोय आम्ही. त्याला रेणू भार म्हटलं, त्याला मॉलिक्युलर वेट म्हटलं. द मॉलिक्युलर वेट ऑफ 1 ग्लुकोज इज 180. कसं काढलं लक्षात आलं पहिलं. परत एकदा रिपीट करतो. कार्बन किती आहेत 6, 12 कम 72. ऑक्सिजन किती आहेत 12, सॉरी हायड्रोजन किती आहेत 12. एका हायड्रोजनचं वजन 1, 12 एक 12. ऑक्सिजन किती आहेत 6, एका ऑक्सिजनचं वस्तुमान 16, 16 क 96. एवढ्यांची बेरीज 180. म्हणून एका ग्लुकोजचं मॉलिक्युलर वेट 180. येते लक्षात. एका ग्लुकोजचं मॉलिक्युलर वेट 180 आणि या 180 पैकी कार्बनचं वजन किती आहे 72. याच्यानुसार काय काढता येतं टक्केवारी, याच्यानुसार पर्सेंटेज काढता येतं. 180 ला 72 तर 100 ला किती, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर येतं 40. म्हणून हे फिक्स आहे, हे ऑलवेज. आता हे काही बदलणार नाही. उद्या परत रिपीट क्वेश्चन जर झाला की द पर्सेंटेज ऑफ कार्बन इन ग्लुकोज इज 40. येस, समजते. काढा आणखीन एक देतो मी तुम्हाला.
द पर्सेंटेज ऑफ कार्बन इन युरिया इज, द पर्सेंटेज ऑफ कार्बन इन युरिया इज, द पर्सेंटेज ऑफ कार्बन इन युरिया इज. ऑनलाईनचे विद्यार्थी सुद्धा चॅट मध्ये आन्सर करा. किती? 20. सगळ्यांना आलं पाहिजे, सगळ्यांना काढता आलं पाहिजे. द पर्सेंटेज ऑफ कार्बन इन युरिया इज, युरियामध्ये कार्बनची टक्केवारी आपल्याला काढायची. पर्सेंटेज ऑफ कार्बन इन युरिया किती जणांना येत नाही? पूर्ण हात वर करा. हा बघा तुमच्या समोर आहे सगळं. युरियाचं पहिले काय काढून घेऊ आपण? मॉलिक्युलर वेट. सगळ्यांना लक्षात घ्या, युरियाचं आपण पहिले काय काढून घेऊ? मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट काढताना आपल्याला काय करायचं हे समोर आहे. नायट्रोजन एकूण 2 आहेत, एकाचं वजन 14, 14 दोन्ही 28. हे नायट्रोजनचं काय आलं? एकूण वस्तुमान. 28 हे एकूण वस्तुमान आलं. त्यानंतर हायड्रोजन, ऑक्सिजनची किंमत एकाची 16 आहे, एकूण ऑक्सिजन एकच आहे, 16 एक 16. पहिले मॉलिक्युलर वेट काढता आलं पाहिजे, मग पर्सेंटेज कडे वळूया. मॉलिक्युलर वेट पहिलं महत्वाचं. मॉलिक्युलर वेट काढण्यासाठी त्या मॉलिक्यूल मध्ये असणाऱ्या सगळ्या ऍटमच्या ऍटॉमिक वेटची बेरीज करायची. बेरीज करा. तुम्हाला वाटत असेल बेरीज म्हणाली तर गुणाकार का लिहिलाय, तर ह्याची बेरीज केली तरी चालती. 14 आणि 14 28. ओके, काय असं नाही गुणाकार करा म्हणून. ओके, 4 1 + 1 + 1 + 1 बरोबर 4, म्हणजे कन्फ्युजन नको. ओके, कार्बनला 12 एक 12 म्हटलं, येस. हायड्रोजनला 4 एक 4 म्हटलं. एवढ्यांची सगळ्यांची बेरीज केली की उत्तर काय येतं? 60. टोटल वेट किती झालं युरियाचं? 60. 60 एवढं वेट असताना त्यात कार्बनचं वेट किती आहे? 12. कार्बनचं वेट किती आहे? 12 दिलंय बघा इथं. मग सिंपल आहे, 60 ला 12 तर 100 ला किती? 100 गुणिले 12. आता इथून पुढचं ते ढवळे सरांना विचारा. ओके ओके, 10 दोन्ही 12, 10 दोन्ही 20, 20%. सिंपल आहे, कॅल्क्युलेशन येतंय म्हणून प्रश्न विचारले जातात. फ्रॅगमेंट्स मध्ये जर आन्सर असतील तर सरासरी त्याला निवडलं जात नाही. कार्बनचं बरोबर 40 आलं, युरियाचं बरोबर 20 यायलंय म्हणून ते विचारले जाणारे प्रश्न आहेत. असं उगाच काहीतरी 87.5 येत असेल तर नाही विचारत कोण. हे प्रश्न का विचारले जातात? कारण त्यांची काहीतरी लेवल येते, प्रॉपर इंटिग्रल, प्रॉपर काहीतरी नंबर येते म्हणून विचारले जातात. म्हणून मी पण विचारला की द पर्सेंटेज ऑफ कार्बन इन युरिया. पाठ करायचं, पर्सेंटेज ऑफ कार्बन इन युरिया 20%. समजा एकदा काढलं तर पाठ करू शकता, पण एक्झाम मध्ये कोणतं विचारणार आहेत माहित नाही. किती मॉलिक्युल आहे जगात, सगळ्यांचं पाठ करणं शक्य नाही. सिम्पली काढता आलं पाहिजे. पहिल्यांदा मॉलिक्युलर वेट शिका. सगळ्यात पहिलं मी परत परत सांगतोय, मॉलिक्युलर वेट शिका. द मॉलिक्युलर वेट ऑफ मिथेन काढा. द मॉलिक्युलर वेट ऑफ मिथेन सगळ्यांना कळालं पाहिजे. मी परत सांगतोय की आपल्याकडं सगळेच विद्यार्थी आहेत, सगळे की ज्यांना लगेच कळेल असे पण आहेत, ज्यांना लगेच कळणार नाही असे पण आहेत. हा, किती? 16 बरोबर, एक्झॅक्टली 16. हा, कळालं ना? 12 तर याचं वजन आहे, अधिक 4, एकाचं 1, 4चं 4. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हे दिलं. 16. नेक्स्ट जस्ट देतो मी, प्रॅक्टिस व्हावी म्हणून, फॉर्म्युले बी कळतील. द मॉलिक्युलर वेट ऑफ ऍसिटिक ऍसिड इज, द मॉलिक्युलर वेट ऑफ ऍसिटिक ऍसिड इज. ज्यांना येते त्याने आधी काढा, फॉर्म्युला माहित असावा. द मॉलिक्युलर वेट ऑफ ऍसिटिक ऍसिड इज, प्रत्येकाला आलं पाहिजे. मी परत सांगतोय, प्रत्येक विद्यार्थ्याला जमलंच पाहिजे. ज्या ऍट द एंड ऑफ बॅच सगळे एकाच लेवलला आली पाहिजे. ओके, हा 60, अभिषेक मी 62 सांगितलंय.
काय येईल 60. बर बघा कार्बन किती आहेत, कार्बन किती आहेत, कार्बनची संख्या 2. येस. एका कार्बनचं वजन किती 12. 2 कार्बनचं एकूण वजन किती 24. समजतंय का मागे बघा सगळ्यांनी. कार्बन झाले. आता आपण घेऊ ऑक्सिजन. एकूण ऑक्सिजन किती आहेत 2. एकाचं वजन किती 16. 16 दोन्ही. त्यानंतर कोण आहे हायड्रोजन. बघा टोटल हायड्रोजन किती दिसत आहेत 3 आणि 1 4. एकाचं वस्तुमान 1. 4 1 4. सगळ्यांची बेरीज करा. 4 आणि 2 6 आणि 4 6. 2 आणि 1 3 3 आणि 3 6. The molecular weight of urea and acetic acid is same. Okay. The molecular weight of urea and acetic acid is same and that is 60 Dalton. Okay. 60 Dalton. लक्षात येते 60 आलं पाहिजे उत्तर. 60 आलं पाहिजे. CH3COOH. हे अशा पद्धतीनं काढायचे आपल्याला. नेक्स्ट काढा. द मॉलिक्युलर वेट ऑफ पिण्याची दारू. येस काढा. इथेनॉल, इथिल अल्कोहोल. द मॉलिक्युलर वेट ऑफ इथेनॉल 90 180 किती येतं इथेनॉल किती. बर इथेनॉलचं काय सूत्र आहे C2H5OH. that is the commercial alcohol or that is ethanol. C2H5OH is the formula of ethanol. काढा 40. बर सर्वांना आलं पाहिजे. येत आहे सगळ्यांना. बा परत एकदा इथेनॉल मध्ये कार्बन, कार्बन किती 2. 2 गुणिले 12 किती येतं 24. दुसरं ऑक्सिजन किती ऑक्सिजन आहेत 1. 1 गुणिले 16 काय येईल 16. हायड्रोजन किती आहेत 6. हायड्रोजन मोजा किती आहेत 6. एकाचं वजन 1. टोटल 6. सगळ्यांची बेरीज 16 आणि 6 22. 22 आणि 24 46. दिस द मॉलिक्युलर वेट ऑफ इथेनॉल. येत आहे सगळ्यांना. घ्यायचे ते एक्झाम्पल आणखीन. बस ल्या आणखीन एक लास्ट. मॉलिक्युलर वेट ऑफ मरण्याची दारू मिथेनॉल. that is poisonous alcohol. CH3OH. The molecular weight of methanol, methyl alcohol. Yes, methyl alcohol. The molecular weight of methyl alcohol, CH3OH. एका कार्बनचं 12. हायड्रोजन 3. ऑक्सिजन 16. हायड्रोजन 1. करा बेरीज. ओके सिंपल आहे. ओके कार्बनचं इथं वजन लिहिलंय 3. हायड्रोजनचं इथं लिहिलंय 1. ऑक्सिजन इथं लिहिलंय उरलेलं हायड्रोजनचं इथं लिहिलंय. सगळ्यांची बेरीज करायची. फक्त पहिलं पार्ट करावं लागेल ऍटॉमिक मास. प्रत्येकाचा ऍटॉमिक मास पार्ट पाहिजे. परत एकदा सांगतो मी जेवढे 30 पहिले ऍटॉमिक मासेस दिले किंवा नंबर दिलेत तेवढे पार्ट करा. तेवढे जरी पार्ट केले तरी सफिशियंट आहेत. ह्याला आपण काय म्हणतो मॉलिक्युलर वेट. बस आता हे बाकीची उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिस करा. आता याच्यात पर्सेंटेज पण शिकलं मॉलिक्युलर वेट पण शिकलं. आता एक संकल्पना इथे ऍडिशनल पाहिजे दॅट इज कॉल्ड ॲज मोल. आता हे मोल कन्सेप्ट मध्ये जेवढं सगळं लिहितोय आम्ही. बट मॉलिक्युल आता कुठं कळालं आम्हाला. आता मोलकडं ओळूया. मॉलिक्युलर वेट पण कळालं आता मोलकडं ओळूया. येस ल्या पदार्थाचा 1 मोल म्हणजे काय असं लिहा त्याच्यात आता. ओके पदार्थाचा 1 मोल म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स. 1 मोल of any substance or any molecule you can say.
किंवा सबस्टन्स म्हणा, मॉलिक्यूल म्हणा, सबस्टन्स काही म्हणलं चालेल. कोणत्याही पदार्थाचा एक मोल म्हणजे काय, आणि ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. बघा, रेणूमध्ये अणू असतात हे आम्हाला कळालं. कोणत्या रेणूमध्ये किती अणू आहेत हे पण आम्हाला कळालं. H2O मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम किती? इन H2O टोटल नंबर ऑफ ॲटम 3. H2O मध्ये 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन 3 ॲटम. मग तसे आपण फॉर्म्युले बघितले. C6H12O6 किती झाले? 24. बरोबर. इन ग्लुकोज मॉलिक्यूल टोटल नंबर ऑफ ॲटम इज 24. त्यात कार्बनचे किती? 12. हायड्रोजनचे किती? कार्बनचे किती? 6. हायड्रोजनचे किती? 12. आणि ऑक्सिजनचे? असेही प्रश्न येऊ शकतात. ओके. द टोटल नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन युरिया. युरियामध्ये एकूण अणूची संख्या किती सांगा? द नंबर ऑफ ॲटम इन युरिया. युरियामध्ये अणूची संख्या किती? द नंबर ऑफ ॲटम इन युरिया. मी हे का सांगतोय? आणि ते बी युरिया मॉलिक्यूल असं म्हटलंय. 1 मॉलिक्यूल ऑफ युरिया किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 आणि हे 2 8. द टोटल नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन 1 युरिया मॉलिक्यूल इज 8. म्हणजे हे पण समजून घ्या. म्हणजे असं माहित नाही आपल्याला प्रश्न कोणते विचारतात. ओके. ॲटम विचारतील, मॉलिक्युलर वेट विचारतील. आता हे झालं बघा, हे झालं एका मॉलिक्यूल मधले. आता प्रश्न फिरवले जातात. मागच्या 2 वर्षात भरपूर आलेले प्रश्न एका मोल मध्ये. बघा, इथं मी सिंपल म्हणलं की एका मॉलिक्यूल मध्ये युरियामध्ये किती किती अणू आहेत. ओके, किती अणू आहेत. तर याचं उत्तर आम्हाला मिळालं दॅट इज 8 ॲटम्स. पण आता एक मोल मध्ये किती युरियाची रेणू आहेत असा प्रश्न जर विचारला तर याला थोडंसं एक वेगळे आन्सर्स आहेत. ही थोडीशी वेगळी संकल्पना आहे, ती इथं समजली पाहिजे. तर आता मी 1 मोल कन्सेप्ट सांगतोय. पहिले सांगतो, नंतर लिहूया. पहिले समजून घ्या. आता आम्हाला मॉलिक्युलर वेट कळालंय. कोणाचंही मॉलिक्युलर वेट हे जर ग्राम मध्ये घेतलं तर त्याला 1 मोल ऑफ दॅट सबस्टन्स म्हणतात. ओके. परत एकदा मी रिपीट करतो. कोणताही पदार्थ त्याच्या मॉलिक्युलर वेटच्या डाल्टन शब्द काढून ग्राम टाकला की तो त्याचा 1 मोल झाला. आता मी इथं थोडंसं व्यवस्थित समजून सांगतो, नीट बघा. बघा, मॉलिक्युलर वेट ऑफ H2O किती होतं सांगा? मॉलिक्युलर वेट ऑफ H2O किती होतं? 18. मॉलिक्युलर वेट ऑफ H2O 18. आणि पुढे काय होतं? डाल्टन. काय होतं? डाल्टन. 18 डाल्टन इज द मॉलिक्युलर वेट ऑफ H2O and that is for 1 molecule. Yes, that is for 1 molecule. आता नीट लक्षात घ्या. 1 mole of H2O means 18 ग्राम H2O. सिंपल. ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. व्हॉट इज मीन बाय मोल? ओके. फक्त मॉलिक्युलर वेट मधलं डाल्टन कट करायचं आणि काय लावायचं? ग्राम. बस. एनी सबस्टन्स, जो कुठलाही पदार्थ असेल तो त्याच्या मॉलिक्युलर वेटच्या ग्राम मध्ये असणं याला आपण मोल असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एवढं पाणी घेतलं तर 18 ग्राम येत असेल समजा, तर हे 18 ग्राम पाणी म्हणजे 1 मोल ऑफ वॉटर. आता इथं ही एक फार महत्वाची संकल्पना आहे, म्हणजे ही समजून घ्यायची आपल्याला. आता इथं समजून घेत असताना बघा, आता इथं 1 मोल ऑफ H2O मीन्स 18 ग्राम. मॉलिक्युलर वेट ऑफ H2O इज 18 डाल्टन. आता जेवढं आतापर्यंत शिकलंय त्याला आम्ही मॉलिक्युलर वेट लिहिलंय. येस. मॉलिक्युलर वेट ऑफ ग्लुकोज इज 180 डाल्टन आणि 1 मोल ऑफ ग्लुकोज इज 180 ग्राम. बस एवढंच लक्षात घ्या. म्हणजे तुमचा डाल्टन कन्वर्ट करायचा आहे ग्राम मध्ये, and that is called as 1 mole. 1 mole of hydrogen means dash gram hydrogen. 1 mole hydrogen, 1 mole of hydrogen means dash gram hydrogen. ऑप्शन्स बघा. मी असा प्रश्न विचारला, 1 mole of hydrogen is 1 gram, 2 gram, 3 gram, 4 gram. 1 gram of hydrogen is काय येईल उत्तर? 1 2 3 4. उत्तर काय येईल? 2. एक येईल का? एक काय? ऍटॉमिक वेट आहे. ऍटॉमिक वेटचा मोल होतो का? नाही. नावात मोल आहे ना. मोल हा शब्द कशापासून काढलाय? मॉलिक्युलर वेट पासून.
मॉलिक्युलर वेटचे पहिले 4 अल्फाबेट उचललेत MOLE. त्यामुळे तो ॲटॉमिक वेट नाही, एक म्हणायचं नाही. द 1 मोल ऑफ हायड्रोजन मीन्स 2 ग्राम हायड्रोजन. समजते? 1 मोल वॉटर मीन्स 1 मोल H2O मीन्स 18 ग्राम H2O. 1 मोल युरिया मीन्स 60 ग्राम युरिया. लक्षात घ्या. म्हणजे 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज ऍक्च्युअली मॉलिक्युलर वेट इन ग्राम. ओके, मॉलिक्युलर वेट इन ग्राम. जे मॉलिक्युलर वेट ग्राम मध्ये घेणे म्हणजे त्या पदार्थाचा 1 मोल होय. फक्त आता एवढं ऐकून आपल्याला थांबायचं नाही, पुढे जाऊन थोडीशी एक संकल्पना समजून घेऊ. काय म्हणताय? हेलियमला मॉलिक्युल्स तयार होत नाही. हेलियमचं मॉलिक्युल्स तयार होत नाही, तरी सुद्धा हेलियमला 4 कन्सिडर करतात. ओके, बिकॉज त्याचं वजनच तेवढं आहे. ओके, पण 1 मोल ऑफ हेलियम इज 4 ग्राम बिकॉज हेलियम He2 4 and that is 4. Yes, that is atomic weight of helium is the molecular weight of helium. बट असे कधी संकल्पना नाहीये. ओके, की मॉलिक्युलर वेट ऑफ हेलियम. पण मोल ही संकल्पना तुम्ही लावू शकता त्याला. 1 मोल ऑफ हेलियम इज नथिंग बट 4 ग्राम. ओके, ह्याचा मॉलिक्युल तयार होत नाही, ह्यांचे मॉलिक्युल तयार होतात म्हणून ह्या संकल्पना आहेत. समजताय? आता हे मोल संकल्पना समजली. परत मी रिपीट करतो, व्हॉट इज मीन बाय मोल. मोल म्हणजे कोणत्याही रेणूचे रेणुभार हे ग्राम मध्ये घेणे. हे पहिलं लक्षात घेऊ. आता पुढचा पॉइंट ह्याच्यात समजून घेऊन मग नंतर एकदाच लिहू. आता बघा, एक शास्त्रज्ञ आणि त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे ॲव्होगॅड्रोज. तर ॲव्होगॅड्रोज नावाचा शास्त्रज्ञ आहे. आणि ह्या ॲव्होगॅड्रोज नावाच्या शास्त्रज्ञांनी काय सांगितलं? यानं काय सांगितलं की तुमच्या केमिस्ट्रीमध्ये जेवढे काही पदार्थ आहेत, कोणताही पदार्थ असू द्या, त्या प्रत्येक पदार्थाच्या 1 मोलमध्ये रेणूंची संख्या सारखीच असते. आता हे थोडंसं पटवून घ्या, हे व्यवस्थित समजून घ्या. नाहीतर आपण असं इतकी दिवस झाले शिकतोय, हे अणू मोठा, हा अणू छोटा, आणि हा मध्ये झाला सगळं सारखं. असं पटवून घ्यायचं याला व्यवस्थित थोडंसं. त्यांनी काय सांगितलंय? जगातला प्रत्येक रेणूचा 1 मोल किंवा कोणत्याही पदार्थाचा 1 मोल मध्ये रेणूची संख्या ही सारखीच असते. आणि ती संख्या यानं देऊन पण ठेवली आहे. ती म्हणजे 6 गुणिले 1023 मॉलिक्युल्स. The number of molecules present in 1 mole of any substance in the world is equal to 6 into 10 to the power 23. 6 गुणिले 1023. खरं तर आता हा नंबर यानं दिला नाही, याच्या स्मरणार्थ हा वापरलाय. त्यानं दुसरंच भरपूर सारं दिलंय. येस, ते नंतर बघू आपण. ॲव्होगॅड्रोज लॉज आहेत वेगवेगळे, त्याच्या स्मरणार्थ हा नंबर वापरला जातो. एखाद्या पदार्थात, एखाद्या 1 मोल पदार्थात, मग तो कोणाचाही घ्या, पाण्याचा घ्या किंवा तो इतर ऑक्सिजनचा घ्या, कोणाचाही घ्या, त्याच्यामध्ये रेणूची संख्या ही सारखीच आहे. आणि ती म्हणजे किती? 6 गुणिले 1023. 6 गुणिले 1023. आता ह्याला व्यवस्थित समजून घेऊया. आता हे व्यवस्थित समजून घेताना मी 2 उदाहरणं देतो. बघा, एक उदाहरण देतो. 1 मोल ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू किती ग्राम? 2 ग्राम ऑफ हायड्रोजन. बरोबर, समजते? आणि दुसरं उदाहरण घ्या. 1 मोल ऑफ, बघा, 1 मोल ऑफ ऑक्सिजन. सांगा, 32 ग्राम ऑक्सिजन. समजतंय का सगळ्यांना? हे एवढं कळतंय सध्या. 1 मोल ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 32 ग्राम ऑक्सिजन अँड 1 मोल ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 2 ग्राम हायड्रोजन. दोघांचे 1 मोल म्हटलाय, पण वस्तुमान मात्र दोघांचे कसं आहे? वेगळे. अर्थातच वस्तुमान वेगळे. पण ॲव्होगॅड्रोजनं काय सांगितलंय? ॲव्होगॅड्रोज म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर काय सांगतो की बाबा 2 ग्राम हायड्रोजन म्हणजे 6 गुणिले 1023 एवढे हायड्रोजन. येस, समजते? आणि हायड्रोजनला H2 म्हणा बरं का. येते लक्षात? 2 ग्राम हायड्रोजन मध्ये किती हायड्रोजनचे रेणू असतात? 6 गुणिले 1023 एवढेच यांच्यात असतात. याचा अर्थ असा नाही की 2 ग्राम ऑक्सिजन मध्ये असतात. याचा अर्थ असा की 32 ग्राम ऑक्सिजन मध्ये असतात. समजते? म्हणजे नेक्स्ट वाक्य इथं मला काय सांगायचंय? 32 ग्राम, 32 ग्राम ऑक्सिजन म्हणजे किती रेणू? तेवढेच 6 गुणिले 1023. समजते? हा डिफरन्स समजून घ्या. याचा अर्थ ऑक्सिजन मोठा आणि हायड्रोजन मोठा. तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये मोठा कोण, छोटा कोण, का दोघांचा आकार सारखा?
दोघांचा आकार सारखा का कोण मोठं कोण छोटं? वा, ऑक्सिजन. आता एवढं सगळं लिहिलंय, बोर्डवर आहे, सगळं आहे समोर तुमच्या. थोडस लॉजिक लावायचंय. ओके, लॉजिक लावून थोडस समजून घ्यायचंय. ओके, ह्याच्यात काय सांगितलंय? 1 मोल ऑफ हायड्रोजन मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत? 6 गुणिले 10⁻23. इथे काय सांगितले? 32 ग्राम. ऑक्सिजन म्हणजे 6 गुणिले 10⁻23. ओके, आता याच्यात दोघांची साईज सारखी आहे असा अर्थ होतो का? नाही, बिलकुल होत नाही. या दोघांच्या साईज मध्ये कितीचा फरक आहे? 16 पटीचा सरळ सरळ फरक आहे. ऍटॉमिक 16 पट म्हणजे डायरेक्ट नाही येत, ऍक्च्युली त्याच्यानुसार जावं लागेल, इलेक्ट्रॉन नुसार, वॉट एव्हर. तो पण तसाच येतो, 16च येतो, पण ह्याचा येतो ऑटोमॅटिकली. बघा, याच्यात 2 ग्राम हायड्रोजन आहे, ह्याच्यात 32 ग्राम हायड्रोजन आहे. म्हणजे संख्या जरी इकडे सारखी दिसत असेल, वस्तुमान इकडं कोणाचं जास्त आहे? ऑक्सिजन. अर्थातच ऑक्सिजन कसा आहे? मोठा आहे. सिंपल. म्हणजे थोडक्यात आम्ही याला आपल्या सोप्या भाषेत असं समजून सांगू. बघा, असं समजून सांगू की 1 किलोग्राम साखरेमध्ये जेवढे साखरेचे दाणे असतात, तेवढेच जर शेंगदाण्याचे दाणे आणायचे असतील तर ते किती किलोग्राम शेंगदाणे घ्यावे लागतील? समजते? समजते ना? हा, म्हणजे अर्थ समजून घ्या. साखर म्हणजे हायड्रोजन आहे आणि शेंगदाणा म्हणजे ऑक्सिजन आहे. पण आयवॅगॅड्रोने असं सांगितलं की बाबा दोघांची संख्या सारखीच असेल, मग दोघांचं ग्राम बदलेल, काय हरकत नाही. येस, समजते? म्हणजे दोघांची संख्या 6 गुणिले 10⁻23 आहे. 6 गुणिले 10⁻23 साखरेच्या दाण्यासाठी किती ग्राम आहे माहित नाही आम्हाला, आणि 6 गुणिले 10⁻23 शेंगदाण्याच्या दाण्यासाठी किती ग्राम आहे माहित नाही. पण दोघांना 1 मोल म्हणायचं बस. 1 मोल ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. म्हणजे ह्याचा 1 मोल म्हणजे 2 ग्राम, आणि याचा 1 मोल 32 मोल, 1 मोल 32 ग्राम म्हणजे 6 गुणिले 10⁻23. मोल इज नथिंग बट वेट इन ग्राम, and that is molecular weight in a gram. आता मला एक पॉइंट इथं सांगायचा आहे. 2 ग्राम हायड्रोजन आणि 2 ग्राम ऑक्सिजन पैकी कोणामध्ये रेणूची संख्या जास्त आहे? दोन ग्राम हायड्रोजन आणि 2 ग्राम ऑक्सिजन पैकी कोणामध्ये रेणूंची संख्या जास्त आहे? दोन ग्राम हायड्रोजन आणि 2 ग्राम ऑक्सिजन पैकी कोणामध्ये रेणूची संख्या जास्त आहे? नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोणामध्ये जास्त आहेत? का दोघातही सारखी असते? कसे सारखी? कोणाची जास्त कोणाची कमी? सारखी असेल नक्की? काही वेगळं कोणाचं मत आहे? नाही? मग 2 ग्राम सारखं, तर मग हे 2 ग्राम 32 ग्राम सारखं असं मी लिहिलंय, म्हणजे काय हे चूक का ते चूक? मग इथं 2 ग्राम एवढं, 32 ग्राम एवढं असं लिहिलंय ना मी. आताच मगाशी लिहिलंय, फक्त पाणी पिलं थोडं. म्हणजे 2 ग्राम मध्ये एवढं असतं आणि 32 ग्राम मध्ये तेवढंच असतं, हे सारखंच दिले ना. मग इथं जर आलो आम्ही पुढच्या ह्याच्यात, 2 ग्राम हायड्रोजन मध्ये जेवढं दिले तेवढंच राहील मागच्या पेजवर, बरोबर. पण 2 ग्राम ऑक्सिजन मध्ये तेवढं राहील का? नाही. काय होईल? 6 गुणिले 10⁻23/16 होईल का? कारण 16 दोन्ही 32. 2 ग्राम म्हणले याचा अर्थ 16 न भागाकार जाईल. मग आता रेणूची संख्या कोणात जास्त आहे? हायड्रोजन मध्ये. समजून घ्या, थोडंसं समजल्याशिवाय पुढे जातात येणार नाही. मी परत आणखीन एक्झाम्पल घेईन. 1 mole of any substance contains 6 × 10⁻23 molecules. एखाद्या कोणत्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे त्याच्यात असणाऱ्या रेणूची संख्या ही फिक्स आहे, ती म्हणजे 6 गुणिले 10⁻23. याचा अर्थ त्यांचं वस्तुमान फिक्स नाही, याचा अर्थ त्यांचं वजन फिक्स नाही. लक्षात घ्या. म्हणजे 2 ग्राम मध्ये 6⁻23 एवढे मावत आहेत, आणि तेवढेच मावण्यासाठी ऑक्सिजनचे किती ग्राम घ्यावे लागलेत? 32. म्हणजे याचा अर्थ संख्या त्या मोल मध्ये ती दिलेली आहे. 1 मोल ऑफ ग्लुकोज कंटेन 6 × 10⁻23 मॉलिक्यूल. याचा अर्थ 180 ग्राम ग्लुकोज घ्यावा लागेल, तेव्हा तुमच्याकडे मॉलिक्यूल किती येतील? 6 गुणिले 10⁻23. समजते का? किती ग्राम घ्यावा लागेल? 180 ग्राम. 180 ग्राम ग्लुकोज जर घेतला तर त्याच्यात 6 गुणिले 10⁻23 आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये 90 पटीचा फरक आहे. समजतोय का? म्हणजे दोघांच्या रेणूची संख्या सारखी आहे, पण दोघांच्या मोलची संख्या ही सुद्धा सारखी आहे, पण मोल मधल्या वेटची संख्या कशी आहे? वेगळी आहे. त्याला सुद्धा 1 मोल ऑफ
ग्लुकोजच म्हणतात. याला सुद्धा 1 मोल ऑफ ग्लुकोजच म्हणतात. याला सुद्धा 1 मोल ऑफ हायड्रोजन म्हणतात. आता मी आणखीन एक वाक्य देतो, किती समजते बघूया. मराठीत लिहू का? म्हणजे इंग्रजीमुळे समजत नाही असं मला वाटत असेल. हा, हे वाक्य बरोबर की चूक? हे वाक्य बरोबर की चूक? बरोबर किती जणांना वाटते हात वर करा. पूर्णपणे हात वर करा. चूक किती जणांना वाटते? बाजूच्याचा हात वर करू नका, स्वतः स्वतः करा. चूक किती जणांना वाटते? हात वर करा पूर्ण. ओके. आणि काही जणांना असे वाटत असेल की आम्ही तटस्थ आहोत, आमची भूमिका, आम्हाला या भानगडीतच पडायचं नाही. तर बघा, ग्लुकोजचा 1 मोल मधील रेणूची संख्या बरोबर हायड्रोजनच्या 1 मोल मधील रेणूची संख्या. दिस इज अवॅगॅड्रोज लॉ. हेच अवॅगॅड्रोचा नियम आहे. अवॅगॅड्रोने हेच सांगितले, जगातल्या कोणत्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे रेणूची संख्या सारखी. ओके. इथं ग्राम मध्ये जर दर्शवलं तर चुकतं, पण मोल हा संकल्पना त्याच्यासाठी ते मोल आहे. 1 मोल ऑफ ग्लुकोज म्हणजे त्याचं वजन ते किती आहे ते आपण बिहाइंड द सीन ठेवू सध्या. 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम जेवढे, नंबर ऑफ मॉलिक्यूल जेवढे असतील, इज इक्वल टू अनादर 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स. कोणत्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे रेणूची संख्या सारखीच, पण त्या 1 मोल मध्ये असणाऱ्या ग्रामची संख्या प्रत्येकासाठी वेगळी. ऑक्सिजन साठी 32, हायड्रोजन साठी 2, नायट्रोजन साठी 28. आता थोडस पुढे जाऊन एक प्रश्न विचारतो. मी फक्त प्रश्न देतोय, आणखीन लिहून घेतलंच नाही. जोपर्यंत माइंडला पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत ते वहीमध्ये घेण्यात काहीच अर्थ नाही. आता मी जर असा प्रश्न जर विचारला की 14 ग्राम ऑफ नायट्रोजन मीन्स 14 ग्राम नायट्रोजन म्हणजे 6 गुणिले 10⁻23 रेणू. बरं, कोणाचे? नायट्रोजनचेच. ओके. 3 गुणिले 10⁻23 रेणू, 6 गुणिले 10⁻12 रेणू, 3 गुणिले 10⁻12 रेणू. The number of molecules present in 14 gram of the nitrogen is. नीट लक्ष द्या, व्यवस्थित. ज्यांना समजलं नाही त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, फेकू नका उगाच. हा, म्हणजे ज्यांना समजलं नाही त्यांनी फेकायचं नाही, ज्यांना समजले त्यांनी सांगायचं. ओके. काय म्हटलंय बघा, 14 ग्राम नायट्रोजन म्हणजे या चारपैकी एक उत्तर आहे. काय येईल? 2. ओके. बघा आता समजून घ्या व्यवस्थित. याचं उत्तर 2 आहे, बरोबर आहे. आता मी सांगतो की आम्ही मगाशी शिकलं की नायट्रोजनचं मॉलिक्युलर वेट आहे 28, बिकॉज एकाचं 14, इथं दोघ जण आहेत म्हणून 14 14 28. 1 मोल ऑफ नायट्रोजन म्हणलं की किती? 28 ग्राम. मगाशी म्हणलं ग्राम मध्ये घ्या, मोल म्हणले काय करायचं? ग्राम मध्ये घ्या. 28 ग्राम मध्ये जगामध्ये सगळ्यात सारखंच आहे एका मोल मध्ये. एका मोल 1 मोल नायट्रोजन म्हणजे 28 ग्राम नायट्रोजन. येस. आणि 28 ग्राम मध्ये 6 गुणिले 10⁻23 येते लक्षात. तर 14 ग्राम मध्ये किती? या दोघाचा गुणाकार हा भागाकार. ओके, लक्षात येते. म्हणजे बघा, 14 गुणिले 6 गुणिले 10⁻23 भागिले 28. 14 1 14, 14 दोन्ही 28, बेतरिक 6, 3 गुणिले 10⁻23. परत एकदा रिपीट करतो. नायट्रोजनचं मॉलिक्युलर वेट पहिले माहित पाहिजे. एका नायट्रोजनचं ऍटॉमिक वेट पहिलं माहित पाहिजे. द ऍटॉमिक वेट ऑफ नायट्रोजन ऍटम 14, मॉलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल 28. 14 दोन्ही 28.
मग 1 मोल ऑफ नायट्रोजन म्हणजे किती ग्राम? 28. मग 28 ग्राम बरोबर किती रेणू सांगितले? फिक्स आहे. ती संख्या कुठून आली? फिक्स आहे. अवॅगॅड्रोने सांगून दिले किंवा अवॅगॅड्रोच्या स्मरणार्थ नाव देऊन टाकले 6 गुणिले 10 चा 23. ऍक्च्युली अवॅगॅड्रोने एवढं सांगितले 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स किती 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स रेणू सारखे असतात आणि नंतर त्याच्या कालांतराने ते किती रेणू असतात याचा शोध लागला आणि मग ते 6 गुणिले 10 चा 23 कोणाच्या स्मरणार्थ नाव दिलं? अवॅगॅड्रोज. द नंबर वॉज नॉट गिवन बाय अवॅगॅड्रोज. ते कोणतरी आहे, त्याचं नाव काहीतरी आहे, कोणतरी दिलंय. अवॅगॅड्रोजनं दिलं नाही एवढं लक्षात घ्या. अवॅगॅड्रोजने एवढं मात्र सांगितलंय. अवॅगॅड्रोजचा नियम सांगतो, परत एकदा रिपीट करतो. अवॅगॅड्रोज लॉ. अवॅगॅड्रोजचा नियम काय? अवॅगॅड्रोज सांगतो 1 मोल कोणताही पदार्थ असू द्या त्याच्यात रेणूची संख्या ही सारखी असते. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स आर ऑलवेज सेम. ओके. अँड दॅट इज इक्वल टू, हे अवॅगॅड्रोच्या नंतर, दॅट इज इक्वल टू, आणि त्याची त्या व्हॅल्यूची किंमत, ती व्हॅल्यू किती दिली? 6 गुणिले 10 चा 23. आणि त्याला आज आम्ही काय म्हणू ओळखतो? अवॅगॅड्रोज क्रमांक, अवॅगॅड्रोज नंबर. व्हॉट इज अवॅगॅड्रोज नंबर? तर अवॅगॅड्रोज नंबर म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन एनी 1 मोल. जगातील कोणत्याही 1 मोल पदार्थात असणाऱ्या रेणूच्या संख्येला अवॅगॅड्रोज क्रमांक असे म्हणतात. आणि हा अवॅगॅड्रोज क्रमांक आहे 6 गुणिले 10 चा 23. कोणत्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे त्याचं मॉलिक्युलर वेट ग्राम मध्ये घ्या. एवढं कळालं सगळ्यांना? येस. आता परत एकदा एक राज्यसेवेला आलेला प्रश्न मी घेतो. ओके. परत प्रश्न घेतो, परत आणखीन त्याच्यावर आपण रिपीट येऊ आणि लिहून घेऊ. राज्यसेवेला काय प्रश्न आला होता? खालील कोणामध्ये सर्वाधिक रेणूची संख्या असेल? ओके, असा प्रश्न आला होता. आणि आता मला ऑप्शन नीट आठवत नाहीत, पण जेवढे आठवतात तेवढे सांगतो. खालील कोणामध्ये सर्वाधिक रेणूंची संख्या असते? ऑप्शन होते 4 ग्राम हायड्रोजन. ऑप्शन मला जेवढे आठवतात तेवढे सांगतो. 18 ग्राम वॉटर, 44 ग्राम CO2, आणि चौथा काहीतरी होता, पण आता देतो. काय देऊ? देतो काहीतरी 70 ग्राम क्लोरीन. चौथा दुसराच होता. हा, प्रश्न काय आला होता? राज्यसेवेला जस्ट आता आला होता, 2021 का 22 ला. म्हणजे असा प्रश्न होता की खालीलपैकी कोणत्या कोणत्या पदार्थात सर्वाधिक रेणूंची संख्या आहे? 1 2 3 4. काय उत्तर? कळलं सगळ्यांना? बघा परत सांगतो कसं उत्तर आलंय. आपल्याला एक सांगून दिले 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स किती असतात? 6 गुणिले 10 चा 23. कोणाचाही 1 मोल म्हणजे काय? मॉलिक्युलर वेट इन ग्राम. बरोबर? येस. आता याचं मॉलिक्युलर वेट किती हायड्रोजनचं? 2. म्हणजे ही संख्या किती असेल? 2 ग्राम मध्ये. 2 ग्राम मध्ये एवढी आहे, पण इथं किती ग्राम दिले? 4. म्हणजे किती असेल? दुप्पट. किती असेल? दुप्पट. म्हणजे मी तर लिहिल 12 गुणिले 10 चा 23. दुप्पट केली आपण. म्हणजे 4 ग्राम हायड्रोजन मध्ये किती हायड्रोजनचे रेणू आहेत? 12 गुणिले 10 चा 23 एवढे हायड्रोजनचे रेणू आहेत 4 ग्राम हायड्रोजन मध्ये. त्यानंतर बघा 18 ग्राम पाणी, आणि पाण्याचं मॉलिक्युलर वेट 18च आहे. बरोबर ना? 2 अधिक 16, 16 2 18. 18 ग्राम पाणी म्हणजे किती? 1 मोल. आणि 1 मोल पाणी म्हणजे किती? 6 गुणिले 10 चा 23. म्हणजे ह्याचं उत्तर काय येतं? 6 गुणिले 10 चा 23. म्हणजे हे जास्त का वरचं जास्त? वरचं जास्त. त्यामुळे उत्तर येणार आहे का? नाही. परत आम्ही हा कार्बन डायऑक्साईड कडे जाऊ, CO2 कडे जाऊ. CO2 चं वस्तुमान काढताना कार्बनचं 12 आहे, एका ऑक्सिजनचं 16 आहे. 16 दोन्ही 32, 32 आणि 12 44. CO2 चं वस्तुमान आहे 44. 44 ग्राम मध्ये एवढे असतील. दिलं इथं 44 ग्राम, म्हणजे इथं सुद्धा तेवढेच असतील 6 गुणिले 10 चा 23. आणि हे याच्यापेक्षा जास्त आहे का? नाही. कटलं. आणि हा मी आता बनवून ऑप्शन दिला, काहीतरी होता वेगळा. 70 ग्राम क्लोरीन म्हणजे 1 मोल क्लोरीन प्रत. आणि ह्याच्यातही संख्या किती असेल? 6 गुणिले 10 चा 23. आणि सगळ्यात जास्त संख्या कोणती दिसतीये? 12 गुणिले 10 चा 23. हे प्रश्न समजून घ्यायचे आहेत. यासाठी आम्हाला मॉलिक्युलर वेट काढता आलं पाहिजे. सगळ्यात पहिलं ॲटॉमिक वेट पार्ट करावे लागते. ॲटॉमिक वेट पार्ट करून मॉलिक्युलर वेट काढता आली पाहिजे. मॉलिक्युलर वेट पासून मोल मिळतो डायरेक्ट, फक्त डाल्टन काढायचा, ग्राम लावायचा. आणि प्रत्येकाच्या 1 मोल मध्ये संख्या म्हणजे 6 गुणिले 10 चा 23. आणि त्याच्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने काढता आली पाहिजे. समजलं इथपर्यंत? लिहा आता 1 मोल. नाही समजलं असेल तर सोडून द्या. 1 मोल. येस. व्हॉट इज, आपण हेडिंग दिली आहे, पदार्थाचा 1 मोल म्हणजे काय, अशी हेडिंग दिली आहे. बरोबर? येस. लिहा, त्याच्यामध्ये लिहा
रेणू हे अनेक अणूपासून बनतात. रेणू हे अनेक अणूपासून बनतात. रेणू हे अनेक अणूपासून बनतात. म्हणजे थोडंसं सविस्तर लिहा. रेणू हे अनेक अणूपासून बनतात. रेणू हे अनेक अणूपासून बनतात. कॉमा सर्व अणूच्या वस्तुमानाच्या बेरजेतून सर्व अणूच्या वस्तुमानाच्या बेरजेतून सर्व अणूच्या वस्तुमानाच्या बेरजेतून आपणास रेणुभार मिळते. आपणास रेणुभार मिळते. मॉलिक्युलर वेट मिळतं. रेणुभार मिळते. रेणुभार मिळते. परंतु परंतु हे रेणुभार डाल्टन या एककात परंतु हे रेणुभार रेणुभार म्हणजे मॉलिक्युलर वेट. परंतु हे रेणुभार डाल्टन या एककात येते. डाल्टन या एककात येते. नेक्स्ट लगेच वाक्य लिहा. पदार्थाचा एक मोल म्हणजे पदार्थाचा एक मोल म्हणजे पदार्थाचा एक मोल म्हणजे त्या पदार्थाचा रेणुभार ग्राम मध्ये घेणे होय. पदार्थाचा एक मोल म्हणजे पदार्थाचा एक मोल म्हणजे पदार्थाचा एक मोल म्हणजे हेच रेणुभार ग्राम मध्ये घेणे होय. हेच मॉलिक्युलर वेट ग्राम मध्ये घेणे होय. हेच मॉलिक्युलर वेट ग्राम मध्ये घेणे होय. उदाहरणार्थ हायड्रोजनचा रेणुभार 2 डाल्टन आहे. उदाहरणार्थ हायड्रोजनचा रेणुभार 2 डाल्टन आहे. म्हणजेच हायड्रोजनचा एक मोल बरोबर म्हणजेच हायड्रोजनचा एक मोल बरोबर म्हणजेच हायड्रोजनचा एक मोल बरोबर 2 ग्राम हायड्रोजन. म्हणजेच हायड्रोजनचा एक मोल बरोबर 2 ग्राम हायड्रोजन. येस. हायड्रोजनच्या कंसात कधी पण इथं लिहिताना H2 लिहा. ओके, कारण आम्ही H2 बद्दल शिकतोय. आता ऍटॉमिक थेअरी संपली ना. आता आपण रेणूकडे वळलोय. ओके, रेणूकडे वळलं की आता आपण H2 O2 N2 अशी नाव घेऊ. ओके, नेक्स्ट वाक्य लिहा. परत नेक्स्ट वाक्य. नायट्रोजन रेणूचे नायट्रोजन म्हणले कंसात N2 लिहायचं. नायट्रोजन रेणूचे सेम वाक्य लिहा. नायट्रोजन रेणूचे रेणुभार म्हणजेच मॉलिक्युलर वेट. नायट्रोजन रेणूचे रेणुभार म्हणजे मॉलिक्युलर वेट 28 येते. आणि हे कसं येते वर बघितलं आपण बरोबर. 28 येते म्हणजेच 28 डाल्टन येते. डाल्टन टाका. 28 डाल्टन येते. मॉलिक्युलर वेट 28 डाल्टन येते. म्हणजेच 1 मोल नायट्रोजन बरोबर म्हणजेच 1 मोल नायट्रोजन बरोबर 28 ग्राम नायट्रोजन होय. 1 मोल नायट्रोजन बरोबर 28 ग्राम नायट्रोजन होय. लिहा. सेम ऑक्सिजनचं वाक्य म्हणान लिहा बरं. ऑक्सिजन बद्दल लिहा. ऑक्सिजनचे रेणुभार O2 करा. ऑक्सिजनचे रेणुभार 32 आहे. ऑक्सिजनचे रेणुभार 32 आहे. ऑक्सिजनचे रेणुभार 32 आहे म्हणजेच 32 डाल्टन आहे. कधी कधी डाल्टनला डाल्टन नाही लिहिलं तरी चालतं. ओके, बट ग्रामला ग्राम लिहावंच लागतं. लक्षात घ्या. 1 मोल मध्ये ग्राम कंपल्सरी लिहायचं. कारण ऍटॉमिक वेट ऑफ हायड्रोजन म्हणलं की 1 एवढंच म्हणतात, डाल्टन म्हणत नाहीत. ओके, तसंच मॉलिक्युलर वेट ऑफ एनी सबस्टन्स म्हणलं की लिहायचं. डाल्टन नाही लिहिलं तरी डाल्टनच असतं. ऑक्सिजनचा रेणुभार किती आहे? 32. म्हणजेच 1 मोल ऑक्सिजन बरोबर 32 ग्राम ऑक्सिजन. नेक्स्ट, ॲव्होगॅड्रोचा नियम.
नेक्स्ट लिहा ॲव्होगॅड्रोचा नियम. ॲव्होगॅड्रोचा नियम. ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रोचा नियम. ॲव्होगॅड्रोचा नियम त्याच्यातल्या कोणत्याही पदार्थाच्या एक मोलमध्ये कोणत्याही पदार्थाच्या एक मोलमध्ये कोणत्याही पदार्थाच्या एक मोलमध्ये कोणत्याही पदार्थाच्या एक मोलमध्ये त्या रेणूची संख्या त्या रेणूची संख्या त्या रेणूची संख्या ही समान असते. त्या रेणूची संख्या ही समान असते. The number of molecules in any one mole is always equal. मग नंतर ती संख्या is always equal. त्याला म्हणतात ॲव्होगॅड्रोचा नियम. नेक्स्ट, आणि ही संख्या पुढे चालून 6 गुणिले 10⁻23 इतकी देण्यात आली. आणि ही संख्या पुढे चालून 6 गुणिले 10⁻23 रेणू असं करा. 6 गुणिले 10⁻23 रेणू इतकी देण्यात आली. ही संख्या पुढे चालून 6 गुणिले 10⁻23 रेणू इतकी देण्यात आली. यालाच ॲव्होगॅड्रोज क्रमांक असे म्हणतात. यालाच ॲव्होगॅड्रोज नंबर असे म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज ॲव्होगॅड्रोज नंबर. यालाच ॲव्होगॅड्रोज नंबर असे म्हणतात. also called as ॲव्होगॅड्रोज नंबर. ल्या उदाहरणार्थ ल्या बोर्डवरच 1 मोल ऑफ हायड्रोजन बरोबर 1 मोल ऑफ हायड्रोजन बरोबर 2 ग्राम हायड्रोजन. 1 मोल ऑफ हायड्रोजन बरोबर 2 ग्राम हायड्रोजन. 1 मोल ऑफ हायड्रोजन बरोबर 2 ग्राम हायड्रोजन. आणि 2 ग्राम हायड्रोजन म्हणजेच 6 गुणिले 10⁻23 हायड्रोजनचे रेणू. सहा गुणिले 10⁻23 हायड्रोजनचे रेणू. नेक्स्ट, 1 मोल ऑफ ऑक्सिजन बरोबर 1 मोल ऑफ ऑक्सिजन बरोबर 32 ग्राम ऑक्सिजन. 1 मोल ऑफ ऑक्सिजन बरोबर 32 ग्राम ऑक्सिजन म्हणजेच 6 गुणिले 10⁻23 ऑक्सिजनचे रेणू होय. म्हणजेच 6 गुणिले 10⁻23 ऑक्सिजनचे रेणू होय. ठीक, ओके. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? येस.